की आपल्याला या संपूर्ण इयरसाठी दरवर्षी आपण न्यू इयरच्या सुरुवातीला काही गोल सेट करत असतो, राईट. प्रत्येकच जण कुठले ना कुठले गोल सेट करतात आणि ते अचीव करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. बट ऑल एरियाजमधले गोल सेट केले, बट आपल्याला रिलेशनशिपमधले जे गोल कसे सेट करायचे किंवा काय असायला पाहिजे नेमका फॉर्म्युला, हे मात्र कधी काळी कळत नाही किंवा आपण त्यावर कधी विचारच केला नाही. सेकंड, की आपण ठरवतो 4, 8, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने त्यावर चालण्याचा प्रयत्न करतो आणि एंड ऑफ द मात्र तिथे आपण पोचत नाही. का पोचत नाही? कारण त्याच्या 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे जेव्हाही आपण गोल सेट केले, फर्स्ट ऑफ ऑल की ते गोल अचीव करण्यासाठी बर्निंग डिझायर असायला पाहिजे, देन कन्सिस्टन्सी असायला पाहिजे आणि त्याचा एक रोडमॅप असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना, की जर आपल्याला एव्हरेस्टवर चढायचं आहे, तर आपल्याकडे काय असायला पाहिजे? सगळ्यात फर्स्ट काय असायला पाहिजे? एखाद्या पहाडावर चढायचं आहे तर आपल्याकडे काय असायला पाहिजे तेव्हा आपण चढू? कोण सांगेल? इच्छाशक्ती, टीटर, गायडन्स. ओके, रोड मॅप, डिझायर, विश, इच्छा. ओके, सो आणखी डिझायर, गुड, मॅप, राईट. सो एकंदरीत सगळ्यांचंच म्हणणं आहे की डिझायर म्हणजेच इच्छा, कॉन्फिडन्स, इच्छाशक्ती, एनर्जी. ओके, सगळ्यात आधी एव्हरेस्टवर चढायला आपल्याकडे एव्हरेस्टच असायला पाहिजे. जर तोच नाही आहे तर आपण चढणार कशावर? राईट. जर तोच नाही आहे तर आपण चढणार कशावर? तुमच्याकडे इच्छाशक्ती आहे, रोडमॅप आहे, कॉन्फिडन्स आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आता पुढे ना एव्हरेस्टच नाही आहे. ध्येय पण आहे, येस, ध्येय पण आहे, सगळं आहे, पण तो पहाडच नाही आहे ज्यावर तुम्हाला चढायचं आहे. तर तुम्ही चढणार कसं? आणि सेम आपल्यासोबत पण असंच झालं आहे. करायचं सगळं आहे, माझ्याजवळच सगळं आहे, पण ते गोलच नाही आहे की मला काय अचीव करायचं आहे. राईट. सो सगळ्यात आधी जर लाईफमध्ये या कुठल्याही एरियाजमध्ये सक्सेस व्हायचं आहे तर सगळ्यात आधी गोल असणं लाईफमध्ये गरजेचं आहे. आणि ते गोलच सेट नाही किंवा ते गोलच नाही तर आपण पोचू कुठे? रँडमली जिथे जात आहे तिथे तर जातच आहे, आपण चाललो आहेत लाईफमध्ये. म्हणून लाईफमध्ये गोल असणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एरियाज कुठला पण असू द्या, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप अँड करिअर या 4ही एरियाजमध्ये गोल जर असेल तरच तिथपर्यंत पोचणार. हॅपीनेस पाहिजे, पण त्या हॅपीनेससाठी
काही गोल नाही आहे, तर ते मात्र अचीव होणार नाही. म्हणून सगळ्यात फर्स्ट गोल असणे गरजेचं आहे. देन सेकंड, की गोल का महत्त्वाचे आहे. जर आपण गोल रायटिंग करतोय एव्हरीडे, तर आपल्याला माहीत असायला पाहिजे ना की का करतोय, कशासाठी करतोय. की फक्त सांगितलं आणि करायचं आहे म्हणून करतोय तर नाही. बघा, एक गॅलेक्सीचा रिसर्च होता, काही मुलांवर म्हणजे काही लोकांवर तो रिसर्च झालेला होता की 90% लोकांचे गोलच नसतात. 90% लोकांचे गोलच नसतात. आणि मग जे 10% लोक राहिले आहे त्यामधल्या 8% लोकांचे गोल माइंडमध्ये सेट असतात. माइंडमध्ये सेट असतात म्हणजे त्यामध्ये आपण पण असू. माइंडमध्ये सेट असतात म्हणजे की त्यांच्या माइंडमध्ये असतात की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये असतात. पण जे 3% लोक राहिले होते ना, त्या 3% लोकांनी काय केलं, त्यांनी त्यांचे गोल पेपरवर उतरवले, ते लिहून ठेवले. तर या सगळ्या लोकांना ऑब्झर्वेशनमध्ये घेताना 10 इयर 20 इयर नंतर पुन्हा एकदा बघण्यात आला तो रेशो आणि त्यांनाच अभ्यासण्यात आलं. तर जे 90% लोक होते ते लाईफमध्ये सगळ्यात क्रिटिकल फेजमध्ये होते. कारण काही संबंधच नाही आहे गोलसोबत, काही विचारच नाही आहे, सगळ्यात कठीण परिस्थितीत जगत होते. आणि जे 10% वाले होते, 10% मध्ये 8% वाले लोक होते की ज्यांचे गोल माइंडमध्ये तरी सेट होते, तर ते ॲव्हरेज इन्कम घेत होते. ॲव्हरेज म्हणजे बऱ्यापैकी चांगली लाईफ जगत होते, मिडल क्लासमध्ये म्हणूयात आपण, की म्हणजे आपलं सगळी काही व्यवस्थित सगळ्या गोष्टी पूर्ण करून छान मस्तपैकी जगत होते. पण जे 3% लोक होते, ज्यांनी त्यांचे गोल लिहिले होते, पेपरवर लिहून ठेवले होते, ते टॉप 5 पीपल होते या जगामधले. काहीच केलं नाही, पुढचं सगळं सोडून द्या, पण जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमधले गोल पेपरवर उतरवता तेव्हा तुम्ही एक फोकसमध्ये येता. आता एक्झॅक्ट तुम्हाला माहिती असते की मला कुठे जायचं आहे, मला लाईफमध्ये काय हवं आहे. म्हणून गोल माइंडमध्ये आहे आणि विषय खतम, तर आपण ॲव्हरेजमध्येच राहू. आणि हेच आपल्यासोबत होते. जर एक्झॅक्ट आपल्याला ते अचीवच करायचं आहे एनी हाऊ, तर मात्र त्याला पेपरवर उतरवणे फार गरजेचं आहे. येस, सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांना समजलं की गोल का सेट करायला पाहिजे, का ते लिहायला पाहिजे एव्हरीडे. कुठलंही गोल असू द्या, कुठलंही, पण जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडमधलं पेपरवर उतरवता तेव्हा त्या क्षणाला समजा की ते प्रत्यक्षात आलं. ते आज येईल, उद्या येईल, परवा येईल, कधीही येईल, पण ते प्रत्यक्षात आलं. कारण त्यासाठी तुम्ही फोकस राहता, त्यासाठी तुम्हाला आयडियाज यायला लागतात, त्यासाठी तुम्हाला तुमचं गोल अचीव करण्यासाठी त्या पद्धतीचं सराउंडिंग मिळायला लागते, त्या पद्धतीचे लोक कनेक्ट व्हायला लागते, तो रोडमॅप तुमच्याकडे यायला लागते. फक्त तुम्हाला गोल ठरवणं महत्त्वाचं आहे आणि ते लिहिणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही एक जेव्हा आपण पेपरवर उतरवतो तेव्हा ती आपल्यासाठी एक थेरपीच बनते. आणि थेरपी हे कधीही खूप पॉवरफुल पद्धतीने काम करते. म्हणून गोल रायटिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा की तुम्ही या सगळ्याच गोष्टी करता. तर बघा, आज
हा सेशन कम्प्लिटली सेफ आहे असं आपण समजूयात आणि राईट अँड रॉंग काहीच नाही आहे. जजमेंट कुठल्याच गोष्टी करायच्या नाही आहे, कारण आज आपण प्रॉब्लेममध्ये नाही, डायरेक्शन शोधतोय. ओके, सो आज काय करतोय आपण प्रॉब्लेम शोधतोय का, प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधतोय का, नाही, फक्त आणि फक्त डायरेक्शन शोधतोय. कारण जीवनामध्ये डायरेक्शन मिळणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. प्रॅक्टिकली करणार आहोत आपण काही गोष्टी, राईट. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. अगेन एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा आणि मनातच बोला, आय एम ओपन टू क्लिअरिटी. आय एम ओपन टू क्लिअरिटी. आय एम ओपन टू क्लिअरिटी. एकच पॉवरफुल प्रश्न विचारा, सध्या माझ्या लाईफमध्ये, माझ्या रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त काय डिस्टर्ब मला करत आहे. सध्या माझ्या लाईफमध्ये, माझ्या रिलेशनमध्ये सगळ्यात जास्त डिस्टर्ब काय करत आहे. हा प्रॉब्लेम कधीपासून आहे. ह्याचा काय परिणाम माझ्या लाईफवर होत आहे. विचार करा. इमॅजिन करा 6 महिन्यानंतर हा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व आहे. पूर्णतः सॉल्व आहे. जर हा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व झाला तर तुम्ही कसे फील कराल. तुमचं बिहेवियर कसं असेल, कसं बदललेलं असेल. लोक तुम्हाला काय रिस्पॉन्ड करणार. हा फील लक्षात घ्या. जर हा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर तुम्ही कसे फील करणार. तुमचं बिहेवियर कसं असणार. लोक तुम्हाला काय रिस्पॉन्ड करणार. फील करा. माइंडमध्ये एक गोल सेट करा. प्रॉब्लेम बाहेर नाही, तो आतल्या पॅटर्नमध्ये आहे. प्रॉब्लेम बाहेर नाही,
तो आपल्या आतमधल्या पॅटर्नमध्ये आहे. म्हणजेच गोल हा चेंज नाही, डेस्टिनी अपग्रेड आहे. गोल हा काहीही लाईफमध्ये चेंज करणे नाही आहे, तर आपली इंटेन्शन अपग्रेड करणे आहे. आपलं इंटेन्शन अपग्रेड करणं आहे. आपली आयडेंटिटी अपग्रेड करणं आहे. गोल हा चेंज नाही आहे. आयडेंटिटी अपग्रेड करणं आहे. मनातल्या मनात बोला, I choose to be happiness. I choose to be happiness. नेक्स्ट 6 मंथमध्ये मला हॅपीनेस, फील, लव, अबंडन्स फील करायचं आहे. नेक्स्ट 6 मंथमध्ये मला लव, हॅपीनेस, पीस, अबंडन्स फील करायचं आहे. आता एक हॉनेस्ट प्रश्न, तुमच्या माइंडमध्ये एक डाऊट येतोय का? हा डाऊट जुना आहे. तो ट्रूथ नाही आहे. हा डाऊट जुना आहे, तो खरा नाही आहे. मी आता पूर्णतः जुने बिलीफ रिलीज करते. मी आता पूर्णतः जुने बिलीफ रिलीज करते आणि आजपासून एक छोटी स्टेप घेणार आहे. एक छोटीशी स्टेप घेणार आहे. रोज 5 मिनिट सेल्फ टॉक, 1 ऑनेस्ट कन्व्हर्सेशन्स, 1 बाउंड्रीज. हा स्टेप कन्सिस्टन्सी बिल्ड करतो. पूर्णतः कन्सिस्टन्सी बिल्ड करतो. आजचा सेशन रिमाइंडर आहे. तुम्ही स्टक नाहीत, तुम्ही रेडी आहात. तुम्ही कुठेही स्टक झालेले नाहीत, पण तुम्ही रेडी आहात. तुमच्या लाईफमध्ये चेंज सुरू झालाय. जर तुम्हाला गायडेड सपोर्ट हवा असेल तर आपण एक गोल लाईफमध्ये सेट करूयात. आणि त्यासाठी मात्र आय चूज क्लिअरिटी ओव्हर कन्फ्युजन. आय एम रेडी फॉर हेल्दी चेंज माय लाईफ. या सगळ्या गोष्टींसोबत मी तो चेंज घेऊन येत आहे माझ्या लाईफमध्ये. मी रेडी आहे माझी लाईफ चेंज करण्यासाठी.
हळूहळू यातून बाहेर या. आजूबाजूचा आवाज घ्या, सतर्क व्हा. दोन्ही हातांना रब करा आणि डोळे उघडा. यस, पुढच्या 6 मंथमध्ये आपल्याला काय हवं आहे हे कळलंय? हे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे आला आहे? तर लगेच आपला पेन उचला आणि लिहा की पुढच्या 6 मंथमध्ये मला माझ्या लाईफमध्ये काय हवं आहे. कुठल्या एरियाजमध्ये आज मी प्रॉब्लेम फेस करतोय आणि ते मला पूर्ण क्लिअर आहे की मला इथे जायचं आहे. शिवानी चालेल, डेट मेन्शन केली तरी चालेल. स्मार्टर फॉर्म्युल्यानुसार अगेन आपण उद्या घेणार आहोत बाकीचे गोल. आज हा रिलेशनशिपबद्दल स्पेसिफिक सेट करा. आणखी कोणाला काही प्रश्न असेल या संदर्भात तर विचारा. जर काही डाऊट आहे, समजलं नाही तर. या 3 क्वेश्चननुसार जा. हा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व आहे. तेव्हा तुम्ही कसे फील कराल, तुमचं बिहेवियर कसं असेल आणि तुम्हाला सगळे लोक काय रिस्पॉन्ड करत आहे.
आजपर्यंत आपण गोल सेट केले असेल, पण हे सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे, जे की NLP मेथडनुसार आपण डायरेक्ट फक्त गोल सेट नाही करत आहे, तर आपल्या माइंडला प्रोग्रॅम करतोय ते गोल अचीव करण्यासाठी. कारण गोल सेट करून फक्त आणि फक्त ते अचीव होणार नाही आहे. त्यासाठी माइंडची प्रोग्रॅमिंगसुद्धा लागणार आहे ते अचीव करण्यासाठी. जेव्हा आपला माइंड रेडी होतो ती गोष्ट मिळवून देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी, तेव्हा 100% ती गोष्ट अचीव होतेही होते. आणि जर तुम्ही आज हे रायटिंग फॉर्ममध्ये करतायत, तर 100% ती गोष्ट प्रत्यक्षात सुद्धा येणे आहे, म्हणजे येणेच आहे. येस, झालं की डन टाईप करा. आता लास्टमध्ये 3 गोष्टी लिहून ठेवा. ते म्हणजे की एव्हरी डे 5 मिनिट मी सेल्फ टॉक करणार. राईट, 5 मिनिट स्वतःसोबत एव्हरी डे बोलायचं आहे. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचाच आहे. सेकंड, की मी ऑनेस्ट कन्व्हर्सेशन करणार आहे स्वतःसोबत. थर्ड, की काही बाउंड्रीज असल्या पाहिजे रिलेशनशिपसाठी. मग काय, तर मला ज्या गोष्टी मानायच्या आहे त्या मानायच्या आहे, आणि ज्या गोष्टी नाही तर त्या नाही. जर रिलेशन हे दोघांचं आहे तर त्यामध्ये तिसरा कोणीही इन्व्हॉल्व नको आहेत. डिस्कस करायचं आहे तर दोघांना आहे. सो काहीतरी बाउंड्रीज
हेल्दी रिलेशनच्या असायला पाहिजे. हळूहळू आपण त्याकडे जाणार आहोतच की कशा पद्धतीनं त्या सेट करायच्या. पण आज मात्र मेन्शन करा की मला माझ्या रिलेशनसाठी बाउंड्रीज सेट करायच्या आहे. आणि यामध्ये मी ऑल इयर कन्सिस्टन्सी ही ठेवणार आहे. येस, किती जण रेडी आहात कन्सिस्टंट राहण्यासाठी? की आज गोल सेट केले आणि उद्या झोपून राहायचं? केले गोल सेट? गोल सेट केले, झालं, आता अचिव्हमेंट आलं माझं. झाले माझे गोल अचीव. असं होणार आहे. गुड. येस. शिवानी, सई, त्रिशिला, सरोज, उमा, अंजली, नेहा, हेमा, जयदीप सर, प्रवीण सर, रेणुका मॅम, रीना. ओके, सो वाव, ग्रेट. रुचिता. येस. कंसिस्टन्सी key to success. Knowledge is not power. Implementation key to success. Wow, great, amazing. Yes, सगळ्यांचं झालं आहे इथपर्यंत. डन. सो या पद्धतीनं आपलं प्रत्येक गोल हे अचीव होणार आहे. किती जणांना मनामध्ये विश्वास निर्माण झाला आहे फक्त या एका ॲक्टिव्हिटीमुळे की येस, मी अचीव करू शकते आणि मला जिथे जायचं आहे मी 100% तिथे पोचू शकते. गुड. हा विश्वास तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे.